शेतीपूरक उद्योगातून आर्थिक समृद्धी साधण्याचे आवाहन खासदार नारायणराव राणे यांनी केले। करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन 11 मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार राणे यांनी दिली। करंजे येथील गोशाळेत संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार नारायणराव राणे बोलत होते। उद्घाटनाच्या निमित्ताने गोशाळेतील विविध उपक्रमांची माहिती नारायणराव राणे यांनी यावेळी दिली। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी करंजेतील गोशाळेला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले। करंजे येथील पत्रकार परिषदेत बोलताना श्री राणे म्हणाले की आपल्या नातवंडाच्या गायीवरील प्रेमामुळे आपण गोशाळा उभारण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला आहे। केवळ गायीच नव्हे तर जगभरातील उच्च जातीच्या शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यांचेही पालन इथे केले जाणार आहे। त्याचबरोबर या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनाचे नवे दालन देखील इथे सुरू होणार आहे। राणे म्हणाले, या गोशाळेत विविध जातींच्या दुधाळ गायी पाहता येतील। याशिवाय शेणापासून खत, रंग आणि गोमूत्रापासून औषधे तयार करण्याचे प्रकल्पही येथे उभारले जाणार आहेत। या प्रकल्पातून जिल्ह्यातील 200 लोकांना रोजगार मिळणार आहे। पर्यटन सुविधांसह दूधजन्य पदार्थ विशेषतः आईस्क्रीम येथे उपलब्ध होईल। भाकड जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठीही गोशाळेत त्यांना ठेवले जाईल। शेतकऱ्यांकडून दूध, शेण आणि गोमूत्र खरेदी केले जाईल। गायीच्या संगोपनातून घराची प्रगती होते हे आपण पशुसंवर्धन मंत्री असताना जवळून पाहिले आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी चांगल्या जातीची जनावरे पाळावीत, त्याचबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थही तयार करावेत। त्यासाठीचे मार्गदर्शन आपण नेहमीच करायला तयार आहोत। 11 मे रोजी मी गोवर्धन गोशाळा सुरू करतोय। त्याचं उद्घाटन माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आहे। आपल्या धर्मात, हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते, गोमाता म्हणतो आपण, आणि गाय म्हणजे समृद्धी असं बरेच लोक आपण हिंदू, जैन हे असं समजतात। अशी गाय आपण जिल्ह्यातल्या लोकांनी ठेवावी, पाळावी, तिची सेवा करावी, म्हणजे समृद्धीचा मार्ग या जिल्ह्याचा आपल्या दिशेने येईल। या हेतूनेच मी हे सगळं करतोय। नफा तोटा किंवा